नमस्कार, मी वर्षा. सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज ना आपण झणझणीत आणि चमचमीत मस्त अशा अंडा कढी बनवत आहे मी. तर त्यासाठी ना मी एका कढईमध्ये ना 7 अंडी उकडायला घालत आहे आणि त्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकलं. त्याच्यामुळं ना अंड्याची टरपलं लवकर निघतात. आपली अंडी इकडे उकडतात तोपर्यंत इकडे ना मी वाटण काढून घेत आहे. तर त्यासाठी ना मी ते 3 कांदे चिरून घेतलेले आहे, 2 टमाटर कापून घेतलेलं आहे, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचे काही काड्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे. तर रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता हे वाटाणा भाजून घेत आहे. तिथे बघू शकता वाटण भाजून झालेलं आहे आणि आपली अंडीसुद्धा छान अशी उकडलेली आहे. वाटण थंड होतं तोपर्यंत ना मी अंडी सोलून घेते आणि मग वाटण वाटून घेते. तरी इथे अंडीसुद्धा छान अशी उकडलेली आहे आणि त्याची टरपलंसुद्धा पटकन निघतात. तर पूर्ण अशा अंड्याची टरपलं काढून घेतलेली आणि त्याला ना चाकूने अशी मध्ये चिरा दिलेला आहे. त्याच्यामुळे ना आतमध्ये त्याचा मीठ आणि मसाला जातो. तर ना वाटण वाटलेल्या कढईमध्येच मी ना 2 चमचे तेल टाकून घेतले आणि त्यामध्ये ना मी ही अंडी टाकून घेते. अंडी टाकल्यावरती ना इथे मी लाल तिखट टाकले, तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि अंडी ना चांगली परतून घ्यायचं आहे. मी गॅस बारीक ठेवलेला आहे. अंडी थोड्या वेळ परततो तोपर्यंत मी इकडे वाटणसुद्धा वाटून घेते. वाटणसुद्धा थंड झालेलं आहे. तर छान अशी अंडी परतून घेत आहे. तिथे बघू शकता कसला भारी कलर आलेला आहे अंड्याला आणि छान असं तेल सुटलेलं आहे अंड्याला. तर अंडी परतून झालेली आहे. मी ताटलीमध्ये ना अंडी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये पुन्हा तेल टाकलं 2 चमचे आणि त्यामध्ये ना मी तेजपत्ता, तुमच्याकडं लवंग मिरी असेल ते सुद्धा टाकू शकता. तर इथे मी ना तेजपत्ताच टाकून घेतला आणि वाटलेलं वाटण टाकून ना चांगलं असं तेल सुटत ना आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. मसाले इकडे परतो तोपर्यंत ना मी इकडे मसाले काढून घेते. तर मसाल्यामध्ये ना मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि इथं ह्या गिरवीचा मसाला आहे तो थोडाच अंदाजे मी घेत आहे आणि इथं अंडा कढी मसाला आहे तो सुद्धा मी मोठा 1 चमचा घेत आहे. मी अंदाजेच मसाले टाकीत असते कोणते माझं चमच्याचं माप नाही पण परफेक्ट होतात. इथं थोडासा अंडा कढी मसाला जास्त घेतलेला आहे आणि त्यामध्ये ना थोडासा मी संडे मसाला, गोडा मसाला आणि कांदा लसूण मसाला पण घेतलेला आहे. ते काही माझ्याकडून शूट झालंच नाही. इथं बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. मग त्यामध्ये ना काढलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यामध्ये धना पावडरसुद्धा मी टाकलेली आहे. तर मसाला टाकून पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे. मसालासुद्धा तेल सुटलं पाहिजे. नाही तर बघू शकतो मस्त असं आपलं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मग आता जे अंडी होती उकडलेली ती आता यामध्ये टाकून घ्यायची आहे. जे आपण मसाल्यामध्ये अंडी परतून घेतली ती मी आता यामध्ये टाकून घेत आहे. अंडीसुद्धा चांगली परतून घ्यायची आहे या मसाल्यामध्ये. तरी इथे मसाल्यामध्ये ना मी पूर्ण असे अंडी मिक्स करून घेत आहे आणि त्यामध्ये ना गरम पाणी ओतून घेत आहे. कोणत्याही पदार्थाला तरी हवे असेल तर गरम पाणी ओतावा. तर इथे मी आधीच पाणी ना गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये थोडं पाणी आणि मसाला जर थोडासा कोरडा वाटतो ना तर त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकायचं. तर इथे मी ना पाणी ओतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना 1 चमचा मीठ, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मस्त अशा अंडा कढी बनवून तयार झालेली आहे आपली. छान अशी उकळी काढलेली आहे मी आणि त्यावरती ना मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त अशा आणि त्याबरोबर मस्त अशा गरमटम फुगलेल्या चपात्या बनवून घेत आहे मी. अंडा कढी ना उकळायला ठेवली तोपर्यंत मी इकडे चपात्या बनवून घेतलेल्या आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आता भेटूया आता पुढल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला कशी वाटलेली रेसिपी नक्की सांगा. मस्त.